आखाती युद्धामध्ये शांती वार्तेची दुसरी फेरी लवकरच. इराणची त्याच्याकडील विकसित युरेनियमचा साठा देण्याची तयारी. अमेरिकेचा दावा. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये लवकरच पाकिस्तानात शांतता कराराची शक्यता. शांती वार्तेसाठी पाकिस्तानचं चांगलं काम. इराणशी करार झाल्यास मी पाकिस्तानला जाईन. इस्लामाबादला करार झाल्यास मी नक्कीच स्वतः जाईन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. एका देशानं आण्विक कार्यक्रम चालवावा आणि दुसऱ्या त्याच्यावरती हल्ला का? इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांचा संताप. इराणचा अणु कार्यक्रम शांततापूर्ण असून देखील हल्ला का? इराण, इराक आणि सिरियामधील शास्त्रज्ञांची हत्या का? पेजेशकियान यांचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र. मोदींशी चांगली चर्चा झाली आहे. ते माझे चांगले मित्र आहेत आणि खूप चांगले आहेत. शांती वार्तेच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया. युद्धविराम झाला असला तरी देखील आम्ही लेबनॉनमधून हलणार नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं स्पष्टीकरण. लेबनॉनमध्ये इस्रायलचं सैन्य 10 किलोमीटरपर्यंत आत आधीच पोहोचलंय असाही दावा. युद्धाच्या 30 दिवसांमध्ये इराण कच्चं तेल विकू शकलं नसल्यामुळे $417 कोटी अधिकचं नुकसान. अमेरिकेच्या नाकाबंदी दरम्यान $43 कोटी 50 लाख नुकसान. कच्च्या तेलासाठी भारत आता आखाती देशांवरती अवलंबून नाही. आखाती युद्धादरम्यान 70% कच्चं तेल हे बिगर आशिया देशांमधून. सर्वाधिक कच्चं तेल आफ्रिकेतील अंगोलाहून खरेदी. रशिया आणि नायजेरियामधून देखील खरेदी. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. लोकसभेमध्ये काल दिवसभर वादळी चर्चा. त्यानंतर आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार. आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात पुतण्या धनंजय सावंत याचं भावी आमदार म्हणून बॅनर झळकले. धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. त्यामुळे आगामी विधानसभेला काका पुतण्या सामना रंगण्याची शक्यता आहे. एमआयएमच्या नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सहर शेख वानखेडे स्टेडियमवरती मॅच पाहताना दिसल्या. इंस्टाग्रामवरती सहर शेख यांच्याकडून व्हिडिओ शेअर. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सहर शेख आणि त्यांचे वडील अडचणीत आहेत. यवतमाळच्या वणीमध्ये नमो उद्यानाच्या भूमिपूजनावरून भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय दरेकर यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई. एकाच नमो उद्यानाचं दोघांकडून भूमिपूजन. प्रोटोकॉल हा शासनाने दिलेला आहे. त्या शासनाच्या नियमानुसार सीओ आणि या परिसरातील जे काही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की यानंतर कोणतंही उद्घाटन करत असताना प्रोटोकॉल प्रमाणेच उद्घाटन झाले पाहिजे. हे त्याचा आज नमुना आहे. यानंतर कोणतीही गोष्ट अशी अनधिकृत कोणती केली तर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खपवून घेणार नाही. याच्यानंतर ईट का जवाब पत्थर से ही देंगे. बीडमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेणार. त्याबरोबरच नवनियुक्त झालेल्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांची देखील राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी महापालिका कार्यालयामध्ये जाऊन भेट घेणार. मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती. अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर पुणे शहर आणि जिल्ह्यामधील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटनात्मक कामाचा आढावा घेणार. 1 मे पासून मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द होणार. त्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा प्रावीण्य चाचणी द्यावी लागणार. या विरोधामध्ये एका वकिलाची सरकारला कायदेशीर नोटीस. निर्णय रद्द करण्याची मागणी. देवेंद्र फडणवीस आज भाजपच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जींच्या मतदारसंघामध्ये भवानीपूरमध्ये मराठी मतदारांशी साधणार संवाद. तर रोड शोसह एंटाली, भवानीपूर, कसबा आणि कोलकाता अशा 4 मतदारसंघामध्ये प्रचार करणार. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमद आणि उझेर खानमध्ये मुली पटवण्याची शर्यत लागली. तपासामधून धक्कादायक माहिती समोर. आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ हे उझेरला पाठवल्याची देखील माहिती मिळते.
अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषणाचं प्रकरण मुख्य आरोपी अयान अहमदनं बॉस नावाचा उल्लेख असलेला टी शर्ट घालून पोलिसांच्याच उपस्थितीमध्ये भर रस्त्यात फटाके फोडून वाढदिवसाचा केक कापला होता. अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस देखील आलेले होते. परतवाडा प्रकरणी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या आढावा बैठक घेणार. ग्रामीण पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणाचे एसआयटी प्रमुख, महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासोबत बैठक घेणार. माजी खासदार नवनीत राणांची भाजपमधून हकालपट्टी करा. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. परतवाडा प्रकरणामध्ये नवनीत राणा विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा पत्रामध्ये आरोप. अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा येथील व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर मुस्लिम समाज प्रचंड संतप्त. संपूर्ण अचलपूर परतवाडा इथल्या मुस्लिमांकडून अयान अहमद आणि त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत केलंय. परतवाडा घटनेमुळे आम्हाला दुःख झालंय. अचलपूरचे काजी सय्यद यांची प्रतिक्रिया. इस्लाममध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये घालून दिलेल्या नियमांचं पालन न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याची देखील प्रतिक्रिया दिली आहे. पहाड़ टूट गया है साहब. इज्जत तो आबरू कौम की बेटियों की गई. जिस उन पर एतमाद है उनसे मिलकर वो पूरी तौर से रिपोर्ट का हक अदा करें कि उस पर कानून नाफिज हो सके. इनका अमल में आना इसलिए ज़रूरी है कि अगर ये खामोश बैठे रहे तो ऐसे अपराध करने वालों की हिम्मतें बढ़ जाएगी. टीसीएस प्रकरणामधील मास्टरमाइंड संशयित निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड. अटक टाळण्यासाठी वकिलांमार्फत हालचाली सुरू. धर्मांतरासाठी तरुणींवरती दबाव टाकणारे निदा खानचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणी परदेशामधून मदत झालेली आहे का याबाबत चौकशी होणार. आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवरती काही धागेदोरे लागतात का याचाही शोध घेतला जाणार आहे, सूत्रांची माहिती. धर्मांतर प्रकरणी आज राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये संबंधित ठिकाणच्या पाहणीसाठी महिला कर्मचारी आणि तक्रारदारांची भेट घेणार. चौकशीचा अहवाल आयोगाला सादर करणार. बंधू अशोक खरातची एसआयटीकडून 10 तास चौकशी. खरात आणि काही बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती. दरम्यान उद्या न्यायालयामध्ये हजर करण्याआधी आज देखील कसून चौकशी केली जाणार. बंधू खरात प्रकरणामध्ये शिवसेना आमदार दीपक केसरकरांचा तथाकथित पीए दीपक लोंढेची आज चौकशी. दीपक लोंढे आणि त्याच्या पत्नीच्या नावे समता पतसंस्थेमध्ये 4 खाती आणि त्याबाबत शिर्डी पोलीस तपास करणार. हिंगोलीच्या महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेचं अन्नत्याग आंदोलन. आरडीएसएस योजनेअंतर्गत एबी केबलच्या कामामध्ये अनियमितता केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. गावठाण फिटरच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. जालन्याच्या मोतीराम अग्रवाल सहकारी बँकेमध्ये 23 कोटी 33 लाखांची फसवणूक. अस्तित्वात नसलेला शेतमाल दाखवून 177 लोकांच्या नावे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर. आरोपी रायचंद कुरुंगळला 8 दिवसाची पोलीस कोठडी. फर्मच्या माध्यमातून 177 लोकांच्या नावावर त्यांनी साधारण आपल्याकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार 23 कोटी 33 लक्ष रुपयांचा गोडाऊनमध्ये सोयाबीन किंवा इतर साहित्य साठवल्याबाबतचा त्या ठिकाणी अपहार केलेला आहे. धाराशिवच्या परंडा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये अवैध वाळू उपस्यावरून राडा. तक्रारदाराची थेट तहसीलदारांनाच धमकी. त्यानंतर महसूल विभाग आक्रमक. तात्काळ कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा देखील इशारा दिला. दिग्दर्शक रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. आग्रा इथून प्रदीप कुमार रामसिंग उर्फ छोटू याला अटक करण्यात आली आहे. याआधी गोळीबार प्रकरणामध्ये 8 आरोपी अटकेत आहेत. उद्योगपती अनिल अंबानींची मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अंबानींच्या खात्यांना फ्रॉड म्हणून जाहीर करण्यासाठी बँकांची कारवाई सुरू ठेवण्यास न्यायालयानं परवानगी दिलेली होती. रस्त्याच्या कामादरम्यान दुचाकी घेऊन चालक खड्ड्यामध्ये पडला. डोंबिवलीतल्या नौपाडा परिसरातली घटना आहे. स्थानिकांनी मदत करत चालकाला दुचाकीसह बाहेर काढलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुलढाण्याच्या मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक कैलास मुरकुट एसीबीच्या जाळ्यामध्ये. जमिनीच्या फेरफार बदलाच्या कायदेशीर बाबी तपासून घेण्यासाठी 20,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं.
तोंडावरती उशी दाबून मुलाकडूनच आईची हत्या. सांगलीच्या कुपवाड नजीकच्या मानमुडी गावाजवळची घटना आहे. शवविच्छेदनात मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचा अहवाल आल्यानंतर केलेल्या चौकशीमधून हत्या झाल्याचं समोर आलं. मयत महिला संगीता जीवन झेंडे वय 51 वर्ष यांचा मुलगा जगदीश जीवन झेंडे वय 28 वर्ष आईचे आणि मुलाचे वाढ होत होते. नाकतोंड दाबून तिथं खून केलेला आहे. अशा अनुषंगाने गुन्हा दाखल करून पुढील तपास आम्ही सुद्धा करीत आहोत.